नमस्कार मित्रांनो, नवीन एका लाईव्ह लर्निंग व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे की याच्यामध्ये आपल्याला समजणार आहे की आपल्याला मार्केटमध्ये आपलं कॅपिटल कसं प्रिझर्व्ह करायचं आहे, मनी मॅनेजमेंट कशाप्रकारे करायचं आहे। तर या पूर्ण गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये समजून जातील, कारण की मार्केट आज सुद्धा खूप व्हॉलटाईल होतं आणि अशा व्हॉलटाईल मार्केटमध्ये आपण आपलं कसं कॅपिटल प्रिझर्व्ह करू शकतो या व्हिडिओमधून तुम्हाला समजून जाईल। तर व्हिडिओला लास्टपर्यंत पहा। तर करूया व्हिडिओची सुरुवात। ओके, टाइम झालेला आहे 11:15 वाजलेले आहेत। 11:15च्या आसपास आपण ट्रेड करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। तर मार्केटमध्ये आज काय होऊ शकतं एकदा आपण पाहूया आणि आपलं ॲनालिसिस कसं असेल आजच्या दिवसासाठी। तर जसं की तुम्ही पाहू शकता की कालच्या एक डिझास्टर मूव्ह नंतर मार्केट पूर्णपणे सेटल होण्याचा प्रयत्न करत आहे आणि एका रेंजमध्ये आणि एका चॅनलमध्ये मार्केट ट्रेड करत आहे कालपासून। हा मूव्ह मार्केटला डायजेस्ट करावा लागेल, विदाऊट दॅट मार्केट मुवमेंट करणार नाही हे आपल्याला माहित आहे, कारण की मार्केटला स्टॉप लॉस भेटलेला आहे। जे सेलर आहे त्यांना स्टॉप लॉस भेटलेला आहे। जे लोक सेलिंग करतात त्यांनी या पॉइंटला सी सेल केलेला असेल आणि या पॉइंटला पी सेल केलेला असेल। तर आजची एक्सपायरी या रेंजमध्ये किंवा या ट्रेडिंग झोनमध्ये ते एक्सपेक्ट करत असतील, तर आपण सुद्धा त्याचाच फायदा घ्यायचा आहे आणि आपण आपली पोझिशन बनवायची असते मार्केटमध्ये। भले मार्केटमध्ये आपलं ॲनालिसिस चुकीचं होऊ दे, परंतु ज्यावेळेस आपलं ॲनालिसिस चुकीचं होतं त्यावेळेस आपल्याकडे आपला स्टॉप लॉस असतो। तर मी सुद्धा ते सेम प्लॅन केलेला आहे। सध्या तरी मी छोट्या रेंजसाठी या रेंजसाठी प्लॅन करतोय आणि या रेंजमधून बाहेर निघाल्यानंतर या रेंजसाठी मी प्लॅन करेल, कारण की ही एक 47,000ची राऊंड लेवल आहे। इथं मार्केट येऊन कुठेतरी सपोर्ट घेऊ शकतं आणि वरती सुद्धा पाहिलं तरी हा रेजिस्टन्स मेजर रेजिस्टन्स राहील मार्केटसाठी आज। तर या रेंजमध्ये मार्केट प्लॅन करेल कुठेतरी आणि समोर 11, 12, 12:30च्या आसपास मार्केट ब्रेकडाऊन देण्यासाठी किंवा ब्रेकआउट देण्यासाठी चान्स करेल किंवा ट्राय करेल। समोर 12 किंवा 12:30च्या आसपास मार्केट काय करेल, या रेंजमधून बाहेर निघण्याचा ट्राय करेल। त्यावेळेस आपण आपली पोझिशन मॅनेज करूया। टिल 47,000च्या आसपासचं टार्गेट राहील मार्केटकडे, कारण की हा एक स्विंग आहे। या स्विंगला पुन्हा बाहेर ॲक्टिवेट होतील आणि मार्केटला वरती घेऊन जातील, किंवा या लेवलला जर गेलं मार्केट पुन्हा इथं सेलर ॲक्टिवेट होतील आणि पुन्हा खाली आपल्या रेंजमध्ये घेऊन येतील। तर अशा प्रकारे आपलं आजचं प्लॅनिंग आहे। जर प्लॅनिंग सक्सेस झालं तर आपण प्रॉफिट कमवणार आहे, अदरवाईज आपण स्टॉप लॉस देऊन बाहेर निघणार आहे। तर पाहूया आपली पोझिशन आपण काय बनवलेली आहे। एकदा रिफ्रेश करतो पेजला मी। ओके, पेजला रिफ्रेश केलेला आहे। 200, 250, 200, 300 रुपयाचा आपला प्रॉफिट लॉस चालू आहे। ओके, ते 3,000 मायनस काय दिसत आहे आय डोंट नो, परंतु रिअल मध्ये तुम्हाला हे दिसत असेल की 200, 100 सध्या तरी ब्रेक इव्हनला प्रॉफिट आहे आपला। ओके, तर आपण पोझिशन काय घेतलेली आहे ती पण एकदा पाहूया। 47,300चा पुट घेतलेला आहे आणि 47,400चा कॉल घेतलेला आहे। तर या पोझिशन आपण मार्केट आपल्या रेंजच्या बाहेर जाईपर्यंत ठेवणार आहे आणि आजची दिवसाची रिस्क आपली मॅक्सिमम 16,000 रुपयाच्या आसपास राहील, याच्यापेक्षा जास्त रिस्क घेणार नाही। तर लेट्स सी मार्केट कसं ट्रेड करते, काय होतंय मी तुम्हाला अपडेट करतो। ओके, आणि ही पोझिशन बनवण्यासाठी आपण किती फंड यूज केलेला आहे ते पण एकदा चेक करूया, फंड मध्ये जाऊन चेक करूया। तर पाहू शकता की 12,19,000 रुपयाचा आपण फंड यूज केलेला आहे आणि आपल्याकडे 6 लाख ते 7 लाख जवळपास मार्जिन शिल्लक आहे। तर हे मार्जिन आपण थोडी पोझिशन ऍडजस्टमेंट करण्यासाठी किंवा मार्केट आपल्या अगेन्स्ट गेलं तर ऍडजस्टमेंट करण्यासाठी ठेवलेले आहेत। असं मार्केट मुवमेंट करतंय, मी तुम्हाला अपडेट करतो। ओके, टाइम झालेला आहे 12:11 झालेला आहेत आणि जसं की आपण चार्ट वरती पाहत आहे की आपण या लेवलसाठी आपण प्लॅन करत होतो। ही लेवल जर ब्रेकडाऊन झाली तर आपण नेक्स्ट ऍक्शन घेणार होतो। तर या रेंजमध्ये मार्केट होतं, मार्केट कन्सोलिडेशन केलं आणि पुन्हा ब्रेकडाऊन दिलेला आहे। तर इथं आपण काय केलेलं आहे, आपली जेवढे पण आपण पी सेल केलेले होते ते एक्झिट केलेले आहेत आणि फक्त सी साईडची पोझिशन आपण होल्ड करत आहे। सी सेल आपण होल्ड केलेले आहे, का तर मार्केट डाऊन साईडला फॉल करत आहे म्हणून। ओके, तर पाहूया एकदा पोझिशन पण पाहूया आणि नेक्स्ट प्लॅन आपला काय असेल। जर मार्केट आपण जसं सांगितलं होतं की या लेवलच्या आसपास मार्केट सपोर्ट घेईल, जर इथून ब्रेकडाऊन दिलं तर मार्केटला नेक्स्ट सपोर्ट हा असेल काल स्विंग मारलेले। तर एक्झॅक्टली तिथंच मार्केट सपोर्टला ट्रेड करत आहे आणि जर हा सपोर्ट ब्रेकडाऊन झाला तर मार्केटमध्ये आणखी थोडासा फॉल येऊ शकतो। जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलं आहे की मार्केटला फॉल व्हायचा असेल तर मार्केटला या लेवलच्या बाहेर निघावं लागेल, तरच मोठा फॉल एक्सपेक्ट आहे। आता वरची लेवल सुद्धा मी नाही प्लॅन करत, आता या लेवलसाठी फक्त आपण प्लॅन करूया 47,400। जर 47,700ची लेवल जर डिफेंड झाली तर आपल्याला पूर्ण जो सीई मध्ये आहे 47,400चा सीई आपण जो शॉर्ट केलेला आहे त्याचे पूर्ण पैसे मिळून जातील। आणि डाऊन साईडला पाहूया, नवीन एंट्री आणखीन मी प्लॅन केलेली नाही। जर ई लेवल ब्रेक झाली तर थोडंसं रिलॅक्स होईल आपण। लेट्स सी मार्केट कसं रिॲक्ट करते मी तुम्हाला अपडेट करतो आणि एकदा पीएनएल पण पाहून घेऊया। तर पाहू शकता की 3,500च्या आसपास आपला सध्या लॉस चालू आहे आणि पी साईडला आपण जे बोललो, आपण पुट साईडला स्टॉप लॉस दिलेला आहे इथं 9,000 आणि इथं 4,000 आणि सी साईडला आपला प्रॉफिट चालू आहे। जर हा 18 रुपयाचा प्रीमियम 0 झाला तर हा थोडासा ब्रेक इव्हनला किंवा एक 1700-1800च्या आसपास लॉस
लॉस दाखवेल आणि याला आपण एक्झिट करणार आहे. तर आज मोठ्या प्रॉफिटची किंवा मोठं प्रॉफिट होईल असं एक्सपेक्टेशन नाही. आज आपलं टार्गेट आहे मिनिमम लॉस मध्ये एक्झिट करणं. तर चला तुम्हाला अपडेट होतो, पुढे काय होतंय तुम्हाला अपडेट करतो. लेट्स सी. ओके, वी आर बॅक टू पवेलियन. आपण ग्रीन मध्ये आलेलो आहे, परंतु होल्ड करा. आणखीन मार्केटकडे 1 तास आहे, 2 तास बाकी आहेत. हा आणखीन लॉस मध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकतो. परंतु तुम्ही एक नोटीस केलं असेल की ज्यावेळेस आपण पेशन्सफुली बसतो मार्केटमध्ये त्यावेळेस मार्केट आपल्या फेवरमध्ये जातं, आपल्याला प्रॉफिट देऊन जातं. परंतु ज्यावेळेस आपण कंटिन्युअसली इन आउट करत राहतो त्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला लॉस होतो. तुम्ही पाहू शकता की माझी एक पोझिशन तुम्ही पाहिली असेल की सीईची 47,400चा सीई आपण कितीला शॉर्ट केलेला आहे, 77 रुपयाच्या आसपास शॉर्ट केलेला आहे. 13 रुपयाला ट्रेड करतोय. कंटिन्युअसली आपण वेट करतोय त्याच्या कारण की आपल्याकडे त्याचा एक्झिट पॉईंट आहे. तर त्याला आपण कुठे एक्झिट करणार आहे ते पण आपण एकदा डिसाईड करूया. आणि त्याच्यानंतर 12-12:30च्या आसपास मी मार्केट साईडवेज दिसायला लागल्यावरती ही पोझिशन बनवलेले आहेत. तर या पोझिशन कशामुळे बनवल्या ते पण आपण एकदा डिस्कस करूया. 47,000 रुपयाचा सीई आहे आणि 47,000चा पीई आणि 47,200चा कॉल आहे आपल्याकडे. तर चला चार्ट वरती जाऊन एकदा पाहूया आपण काय आहे, चार्ट कसा दिसतोय ते. ओके, मार्केट सध्या 47,100च्या लेवलला मार्केट ट्रेड करत आहे आणि आपण ही छोटीशी रेंज एकदा आपण डिस्कस केलेली आहे आणि व्हॉट्सअपवरती आपण हा इमेजचा फोटो पोस्ट केलेला आहे. तर इथून जर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दिलं तर मुवमेंट कुठपर्यंत येऊ शकते ते एकदा चेक करूया. तर मार्केटमध्ये वरती जाण्यासाठी मार्केटकडे किती स्पेस शिल्लक आहे. तर हा सपोर्ट ब्रेक करून मार्केट खाली आलेला आहे आणि मे बी हा सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतो जर वरती ब्रेकआउट दिलं तर. आणि खाली ब्रेकडाऊन दिलं तर मार्केटकडे राऊंड लेवल आहे. तर मार्केट राऊंड लेवलच्या आसपास व्हॉलटाईल होईल, जास्त मूव्ह सुद्धा एक्सपेक्ट करत नाही. किंवा जर फास्ट मुवमेंट झाली तर मार्केटमध्ये मोठा फॉल सुद्धा येऊ शकतो. परंतु आता टाइम झालेला 1 वाजलेला आहेत. आणखी 15-20 अर्धा 1 तास जर इथेच थांबलं तर मार्केटमध्ये मोठा फॉल मी एक्सपेक्ट करत नाही. मार्केट समवेअर याच रेंजमध्ये कुठेतरी एक्सपायर होऊ शकतं. लेट्स सी मार्केट कसं मुवमेंट करते, अपडेट करतो तुम्हाला. ओके, मार्केट क्लोज झालेला आहे. 3:30 वाजलेले आहेत आणि पाहू शकता की आपल्याला आज फक्त 3,400 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपण जसं डिसाईड केलं होतं की आपल्याला मॉर्निंगला सकाळी 6-7 हजार रुपयाचा लॉस होता. तर आपण सकाळी डिसाईड केलं होतं की आपण आज मोठ्या प्रॉफिटवर फोकस नाही करत. आज आपण कॅपिटल प्रिझर्वेशनवरती जास्त फोकस आहे. स्टील आपल्याला हा प्रॉफिट झालेला आहे आणि आपला एकच मोठं होतं आज की आपल्याला कमीत कमी लॉसमध्ये एक्झिट करायचं आहे. बाबा आपण एक व्हॉट्सअपला एक इमेज पण पोस्ट केली होती ज्यावेळेस मार्केट या पॉईंटला ट्रेड करत होतं. तर मार्केट इथून ब्रेकडाऊन दिल्यानंतर मार्केट जर या रेंजमध्ये एक छोटीशी रेंज बनवली आणि या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करण्यास सुरुवात झाली. परंतु मार्केटकडे वरती जास्त स्पेस नव्हता. आपण क्लिअरली दाखवलं होतं, ॲरो करून दाखवलं होतं की मार्केटकडे वरती स्पेस कमी आहे. तर मार्केटने ब्रेकडाऊन दिला आणि मार्केटमध्ये मोठा मूव्ह झालेला आहे. तर अशाच प्रकारचे ॲनालिसिस आपल्याला करायचं असते. वी डोंट नो, आपल्याला माहीत नाही की मार्केट किती फॉल होईल, किती वरती जाईल किंवा किती खाली जाईल. जस्ट आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे आणि ॲनालिसिस प्रमाणे आपल्याला ट्रेड करायचं आहे. कोणीही 100% मार्केटमध्ये बरोबर येऊ शकत नाही. आपल्याला फक्त 60 to 70% बरोबर यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट बनवायचं आहे. तर आजचा दिवस असाच होता. आपल्याला ब्रेक इव्हन म्हणलं तरी काय हरकत नाही. 3,000 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. तर या व्हिडिओला आपण इथे स्टॉप करूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल द टाइम, बाय बाय, टेक केअर.